9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। गेल्या 2000 वर्षापासूनच्या इतिहासात शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, यादव, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठे, इंग्रज राजवट व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्षातील सर्चातील कोणत्याही सरकारने देवस्थान इनाम जमिनी खालसा केलेल्या नाहीत। परंतु हिंदू देवस्थाने अस्तित्वात असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 आणण्याचा घाट घातला आहे। हा कायदा पारित झाल्यास हिंदूंच्या राज्यात हिंदू देवस्थाने भूमिहीन व निराधार होणार आहेत। खानापूर तालुक्यात ज्या गावं आहेत त्या गावाची साधारण अशी रचना होती की त्यामध्ये गाव ग्रामदैवत असायचं आणि देवाला देवस्थान इनामला जमिनी दिलेल्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गावातल्या मारुती देवाला जमीन आहे, ती जमीन गुरुवाला दिलेली आहे। जमिनी कोणत्याही राजा संस्थानिकांनी इनाम दिलेल्या आहेत। त्या देवस्थान जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून पुजारी गुरव यांनी देवाची सेवा करावी अशी संकल्पना पूर्वीपासून आहे। आता आपल्या खानापूर तालुक्यामध्ये 11व्या शतकातला कलचुरी राजवटीतला भाळवणी इथला शिलालेख अस्तित्वात आहे। तो 1170 सालचा आहे आणि भिवघाटवरचा देवस्थानच्या संदर्भात शिलालेख आहे तो 1173चा आहे। त्यामध्ये या त्या तिथल्या स्थानिक देवासाठी जे देव होते त्यासाठी जमीन दान दिल्याच्या शिलालेखामध्ये नोंदी घेतलेल्या आहेत। आपल्या सांगली जिल्ह्यात औंध, सांगली, जत, मिरज, कुरुंदवाड अशी संस्थान होती। आपला हा खानापूर तालुक्याचा भाग हा औंध संस्थानमध्ये बरीच गावं त्यामधली होती आणि ह्या औंध संस्थांना किंवा अन्य संस्थानांनी सुद्धा बऱ्याच जमिनी ह्या देवस्थानासाठी दिलेल्या आहेत। आपल्या तालुक्यात बघायचं झालं तर खानापूर तालुका, कडेगाव तालुका, पलूस तालुक्यातली जी गावं औंध संस्थानामध्ये होती त्यांनी त्र्यंबकेश्वर देव, सीतारामचंद्र देव, रेवणसिद्ध, यमाई देवी, केदारेश्वर, भवानी देवी या देवस्थानच्या व्यवस्थेकरता बऱ्याच जमिनी दान दिलेल्या आहेत। आता त्या जमिनी ज्या दिल्या गेल्या त्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये एक इनाम कमिशन नेमलं गेलं आणि त्या इनाम कमिशननं वहिवाटदारांचे जबाब, देवस्थानचे गावच्या लोकांचे जबाब घेऊन त्यामध्ये त्या जमिनी ह्या देवस्थानच्या जमिनी आहेत अशा एक ॲलिनेशन रजिस्टर म्हणजे हस्तांतर रजिस्टर जे तयार झालं त्या रजिस्टरमध्ये त्या पद्धतीच्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि पुन्हा त्या देवस्थान इनाम वर्ग 3 असा त्याला दर्जा दिलेला आहे की जे अहस्तांतरणीय आहे। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या पूर्वी गावामध्ये पाटील वतन असायचं, कुलकर्णी वतन, परगणा वतन, हलके नोकर वतन, जे लोक काम करत होते त्या लोकांच्यासाठी हलके नोकर वतन होती। ही सगळी वतनं स्वातंत्र्यानंतर कालबाह्य झाली। म्हणजे पाटील हे सरकारी काम झालं, कुलकर्ण्याचं काम तलाट्याकडे गेलं आणि काही कामं हलक्या नोकराची होती ती शासकीय पद्धतीनं केली जायला लागली। त्यामुळे ती वतनं संपली आणि वतन संपल्यामुळे त्या वतनाचे सगळे ॲबॉलिशन ॲक्ट म्हणजे रद्द करण्याचे कायदे झाले। परंतु देवस्थान वतनाचा संदर्भामध्ये कुठंही कायदा केलेला नव्हता। ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत त्या जमिनी देवस्थानलाच राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचे उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत। त्याच पद्धतीनं शासनाचे परिपत्रक आहेत किंवा ह्या जिनी काय चुकीच्या पद्धतीनं हस्तांतर केलं असेल 2010 साली, 2013, 2018 साली परिपत्रक काढून त्या जमिनी ताब्यात घेण्याच्या संदर्भात सुद्धा कारवाई शासनाने केलेली आहे। आता अलीकडं या सरकारनं जी 2000 वर्षात कधी झालं नाही अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं सुरुवात केलेली आहे आणि हा
महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा पद्धतीचा हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे. त्याच्यामध्ये 5 जून 2026पर्यंत विभागीय आयुक्ताकडे ह्या संदर्भामध्ये तक्रारी नोंदवायच्या आहेत. आमची त्यामधली भूमिका अशी आहे की ज्या गावातल्या देवाला ज्या जमिनी ज्या पूर्वीच्या राजवटीने दिलेल्या आहेत त्या आत्तापर्यंत स्वातंत्र्याची 80 वर्षे झाली त्या कायम राहिलेत, अशाच पुढं राहाव्यात आणि त्याच्या माध्यमातनं काय उत्पन्न असेल त्या उत्पन्नातनं त्या देवस्थानची सेवा घडावी, त्या लोकांनी करावी, अशा पद्धतीची भूमिका आहे. त्यामुळे देवस्थान इनाम ही राहिली पाहिजे, देव आहे तिथं देवस्थान इनाम राहिला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आहे. आम्ही त्या पद्धतीनं हरकत विभागीय आयुक्तांच्याकडं आता नोंदवलेली आहे आणि तो कायदा रद्द म्हणजे हा प्रारूप अधिनियम मंजूर होऊ नये अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे.